नमस्कार, मी शाहिद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पाहूयात एक विशेष बातमी। कोकण मराठी साहित्य परिषदेची 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा केंद्रीय अध्यक्षा सौ नमिता कीर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील मराठा समाज संघाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाली। या प्रसंगी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला, जमा खर्च सादर करण्यात आला, तसेच नव्याने गठीत झालेली केंद्रीय कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली। विविध विषयांवर सर्वानुमते सांगोपांग चर्चा झाली आणि काही महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले। कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विशेष पुरस्कारांची घोषणा देखील या प्रसंगी करण्यात आली। सभेला कोकणातील सर्व शाखांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती आणि ही सभा अतिशय यशस्वी ठरली। एकंदरीत या सभेचा आढावा कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉक्टर श्री प्रदीप ढवळ सर आणि अध्यक्षा सौ नमिता कीर मॅडम यांनी सह्याद्री समाचारशी बोलताना सविस्तरपणे मांडला। पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी 1991 साली कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली। आज त्याला जवळजवळ 32 वर्ष पूर्ण होऊन 33वे वर्ष लागलं। कोकण मराठी साहित्य परिषद ही अगदी पालघर पासून ते बांद्यापर्यंत आमच्या 71 शाखा साहित्यामध्ये काम करत आहेत। साहित्याला एक वेगळ्या अर्थाने तो जो काळ असा होता की ज्या काळामध्ये काही ठराविक साहित्यिक जे महाराष्ट्राला नव्हे तर देशाला त्यांचा अभिमान वाटावा इतके साहित्यिक आपल्या महाराष्ट्र म्हणजे कोकणाने दिले। नवे साहित्यिक जन्माला यावे, नव्या साहित्यिकांना व्यासपीठ मिळावं म्हणून ही कोकण मराठी साहित्य परिषद सुरू झाली। आज नव्या कार्यकारिणीची निवड आमच्याकडे पद्धत अशी आहे की पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांनी ज्या ध्येयाने ही कोकण मराठी साहित्य परिषद सुरू केली होती की जिथे इलेक्शन हा प्रकार नाही, आमच्याकडे नॉमिनेट करतो नावं आम्ही सगळे ठरवतो की बाबा कोण योग्यतेचा माणूस हे काम करू शकतो। आमच्या शाखांच्या निवडणुका झाल्या, जिल्ह्यांच्या निवडणुका झाल्या, याच पद्धतीने झाल्या आणि आमची आज केंद्रीय कार्यकारिणीची देखील निवड झाली। संस्थापकीय अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी विश्वस्त म्हणून जी नावं निवडलेली आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातली आहेत, जसं आदरणीय उदय सामंत साहेब जे मराठी भाषेचे मंत्री आहेत आणि त्यांना कोकणामध्ये काहीतरी वेगळं करायची इच्छा असे विश्वस्त म्हणून आहेत। आदरणीय संजय केळकर, आमदार संजय केळकर की जे स्वतः एक अभिनय करणारे आहेत, साहित्य क्षेत्रामधले आहेत, नाटककार आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन राजकारणामध्ये जाऊन राजकारण करत करत समाजाचं हित कसं साधता येईल याचा सातत्याने विचार करत असतात। प्राध्यापक LB पाटील गेली अनेक वर्ष कोमसापाशी निगडीत असल्यामुळे त्यांची निवड विश्वस्त म्हणून झाली। रेखाताई नार्वेकर ज्या गेली अनेक वर्ष आमच्या कोमसापाशी बांधिलकी आहे त्याही विश्वस्त म्हणून काम करणार आणि अनुप कर्णिक की जो अनुप कर्णिक हा निवड मधु मंगेश कर्णिकांचा मुलगा म्हणून नाही आला तर तो आज अनेक संस्था सांभाळतोय। करूर सारख्या गावामध्ये ती शाळा असेल, करूर सारख्या गावामधली ती त्यांची ग्रंथालय असेल की वेगवेगळ्या साहित्यिक आणि सामाजिक कार्यक्रमा म्हणजे या याच्यात तो प्रकर्षाने काम करत असल्यामुळे अनुप कर्णिक म्हणून विश्वस्त म्हणून काम करणार आहेत। नमिताताई कीर म्हणून गेली अनेक वर्ष कोमसापमध्ये एक साहित्याचा वेगळा आयाम घेऊन काम करत असतात, सातत्याने त्यांचे विचार वेगळे असतात आणि सतत कोमसाप असं तिच्या रक्तामध्येच खरत आहे। कोमसाप तिचा श्वास आहे, कोमसाप तिचा ध्यास आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केलेली आहे। कार्याध्यक्ष म्हणून दुसऱ्या वर्षी मला मधुबाईने काम करायची संधी दिली, मधुबाईंचे मनापासून आभार यासाठी व्यक्त करतो। माझ्यावर कार्यवाह म्हणून माधव अंकलगे आहेत, दीपा ठाणेकर युवा शक्तीमध्ये अनेक वर्ष काम करत आलेली आहे आणि सतत ह्या प्राध्यापिकेला असं वाटतं की माझा तरुण सगळा हा या व्यासपीठावरती आला पाहिजे आणि त्यातनं जवळजवळ 1,500-2 हजार विद्यार्थी त्याने अखंड कोकणामधनं तयार केलेले आहेत। प्रकाश दळवी नावाचे आमचे ट्रेझरर गेली अनेक वर्ष भाईंबरोबर काम करतायत। त्याचबरोबर आमच्याकडे 7 जिल्हे आहेत, 7 जिल्ह्यांचे 7 अध्यक्ष आणि त्यांच्याच बरोबर 7 जिल्हा प्रतिनिधी असे 14 लोकांची आमची कार्यकारिणीची आज निवड झालेली आहे
आणि या त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आम्ही तयार केलेल्या आहेत. जपूरजा समिती आहे, कवी केशवसूत स्मारक समिती आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्या कोकणाचं भाग्य की यावेळी आपल्याकडे पुस्तकांचं गाव गणपतीपुळ्यात सुरू झालेलं आहे. तर ती समिती, महिला साहित्य समिती, युवा शक्ती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या आपण काम करत असतो. या समित्यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम केले जातात. माझ्याबरोबर आमच्या सन्माननीय अध्यक्ष आहे, मी त्यांना अशी विनंती करीन की पुरस्कार देखील कोमसापाचे महत्वाचे आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या कोकणामधला पिंटो नावाचा एक मालवण मधला कवी, निवळ तो कोकणापुरता मर्यादित न राहता जगभरात तो कवी म्हणून पोहोचला. मराठी भाषेवरती, मालवणी भाषेवरती त्याचं जे काही प्रभुत्व आहे, तर अशा ह्या कवीला जो सन्मान मधु मंगेश कर्णिक आमच्या सगळ्या टीमने जो दिलेला आहे, की त्याला हा पुरस्कार मिळाला असं म्हटल्यावरती त्याच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं. म्हणजे जो पुरस्कार कवी राजधानी पुरस्कार दिला जातो, ज्या आमच्या केशवसूत स्मारकाला कुसुमाग्रजांनी राजधानी हा किताब दिला होता, ही कवितेची राजधानी आहे, आणि त्या नावाने मिळणारा पुरस्कार हा खऱ्या अर्थाने सन्मानाचा पुरस्कार असतो. आणि तो कुठेतरी कोकणामधल्या एका मालवणच्या खाडीवरती आपला स्वतःचा व्यवसाय करत करत जीवनाचा खरा अर्थ समजून घेणारा पिंटोला तो सन्मान जातो. केवढा मोठा सन्मान हा आमच्या पिंटोला मिळालेला आहे. बाकीची मी आमच्या ताईंना अशी विनंती करीन की त्यांनी बाकीच्या पुरस्कारांची नावं 33 वर्ष झाली. लिहिण्याची जशी प्रेरणा कोमसापाने दिली, वाचण्याची दिली, तसंच हे लेखन वाचन होत असताना जे लिहिणार आहेत त्या लिहिणाऱ्या हातांना सुद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. पूर्वी ते वाङ्मयीन पुरस्कारांचं स्वरूप वेगळं होतं. म्हणजे कोकण साहित्य भूषण होतं, कोकण भूषण होतं, असे पुरस्कार दिले जात होते. पण अलीकडे काही वर्ष वाङ्मयीन पुरस्कार म्हणून आपण दिले जातो. आणि हे वाङ्मयीन पुरस्कारांची व्याप्ती आता एवढी मोठी झाली की त्याच्यामध्ये कादंबरी आहे, कविता आहे, कथा आहे, ललित लेखन आहे, संकीर्ण आहे, वैचारिक आहे, चरित्र आहे, आत्मचरित्र आहे. म्हणजे साहित्याचे सगळे विविध प्रकारांना आपण वाङ्मयीन पुरस्कार देऊन लेखकांना आणि कवींना सन्मानित करतो. यावर्षीचे जे पुरस्कार आहेत त्याच्याबद्दल मी विशेषत्वाने असं सांगेन की दरवर्षी अनेक पुस्तकं आपल्याकडे वाङ्मयीन पुरस्कारासाठी येतात. पण यावर्षी जी पुस्तकं आली, म्हणजे गेल्या वेळेलाही हाच अनुभव आला आणि याही वेळेला असा अनुभव आला की जी पुस्तकं आली ती अत्यंत दर्जेदार होती. म्हणजे परीक्षकांचं जे 5 जणांचं एक मंडळ होतं, प्रत्येकाला विभागून दिलेलं होतं. तर त्यांना प्रश्न पडला की ह्याला देऊ की त्याला देऊ. इतकी पुरस्कारांच्या जी पुस्तकं होती ती सकस होती, दर्जेदार होती. आणि ही आमच्या कोमसाप्याच्या लेखकांची लेखनाची जमेची बाजू असं मला वाटतं. आता जरी नावं जरी तुम्ही नजर टाकली तरी ते असं आहे की ठाण्यातला आहे, ठाण्याच्या पेक्षा एखाद्या ग्रामीण भागातला माझा लेखक आहे. म्हणजे त्यांनी कदाचित त्याचं पहिलं पुस्तकही आहे कादंबरी म्हणून, पण तरी ते अतिशय सुरेख आहे. आणि असे हे सगळे लेखक आम्ही ज्यांना म्हणतात ना की त्यांची निवड करतो. आणि ते परीक्षकही आमचे दर्दी आहेत आणि परीक्षकांचीच कसब आहे की त्यांनी ही सगळं आमच्याकडे पुरस्कारांची यादी दिली आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला महत्वाचे सांगेन ते असं की कादंबरींचा रवा दिघे हा पुरस्कार पहिला असतो, तर तो उदय जोशी या लेखकांना मिळाला. ते बोरिवलीचे आहेत. विवा हडप स्मृती पुरस्कार जो आहे कादंबरीचाच, तो गुहागरच्या प्राध्यापक बाळासाहेब लबडे यांच्या अनेक कादंबऱ्या आलेल्या आहेत आणि ह्या अनेक कादंबऱ्या आता गाजतायत. म्हणजे त्यांना आता जो आपला कादंबरीचा तो ह्याचा पुरस्कार असतो, म्हणजे हिंदीत अनुवाद करतात वगैरे, बुक सेलर वगैरे, तर त्याच्यापर्यंत सुद्धा त्यांच्या कादंबऱ्या गेलेल्या आहेत. VC गुर्जर हा जो पुरस्कार आहे कथेचा, तो शशिकांत काळे ह्या लेखकाला मिळालेला आहे. विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार वीणा रारावीकर यांना मिळाला, त्या मुंबईच्या आहेत. आरती प्रभू हा कविता संग्रहाचा पुरस्कार गीतेश शिंदे, आमचा तरुण कवी आहे, त्याचं स्वतःचं प्रकाशन संस्था आहे आणि खूप छान असे कविता हा करतो. वसंत सावंत स्मृती पुरस्कार ही मानसी चापेकर यांना मिळालेला आहे. रोह्याची हत्या. धनंजय कीर स्मृती पुरस्कार जो चरित्राचा आहे तो अरुण धाडीगावकर. आपल्याला माहिती आहे ते नाट्य क्षेत्रामध्ये वावरणारे हे व्यक्तिमत्व आहेत, त्यांना मिळालेला चरित्राचा पुरस्कार. श्रीकांत शेटे चरित्र आत्मचरित्र पुरस्कार हा डॉक्टर राजू शनवार, हे ठाण्याचे आहेत.
प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार समीक्षेचा महत्वाचा पुरस्कार आहे. हा आमच्या पनवेल मधल्या रोहिदास पोटे यांना मिळालेला आहे. पूर्वी त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणूनही काम केलेले आहे आणि ते लिहितात खूप छान. अनंत काणेकर स्मृती पुरस्कार ललित गद्याचा आहे. तो वैशाली पंडित मंत्रबुल या मालवणच्या आहेत. सुरेख असं ललित लेखन करतात. लक्ष्मीबाई आणि राजाभाऊ गवांदे पुरस्कार डॉक्टर अजित मगदुम बेलापूर. हे खूप असं समीक्षात्मक आणि ललित गद्य हे लिहिण्यास त्यांचा हातखंडा आहे. प्रश्री नेरुरकर स्मृती पुरस्कार हा सदानंद पुंडपाळ हे परेलचे आहेत, मुंबईचे. त्यांना बालवाङ्मयाचा पुरस्कार मिळालाय. विक्रून नेरुरकर पुरस्कार हा संकीर्ण वाङ्मयाचा रिचर्ड नुनिस यांना वसईचे ते यांना मिळालेला आहे. आमच्या अरुण आठले स्मृती पुरस्कार खूप वर्ष हा पुरस्कार दिला जातो संकीर्णचा. तो जे.डी. पराडकर हे रत्नागिरीचे आहेत, त्यांना मिळालाय. फादर स्टीफन स्मृती पुरस्कार नावा रणसिंग हे सिंधुदुर्गातले आहेत, त्यांना मिळालाय. आणि रमेशकीर नाटक एकांकिका पुरस्कार जो आहे तो डॉक्टर सुभाष कटक दौंड हे खोपोलीचे आहेत, रायगड मधले. जरी तुम्ही पुरस्कारांवर नजर टाकलीत ना तरी एक असं लक्षात येईल की हे ना सगळ्या जिल्ह्यातल्या लेखकांचे आहे. म्हणजे एका जिल्ह्यातच खूप छान लिहिलं जातं असं नाहीये. त्यामुळे साहित्याचा लेखनाचा हा प्रसार कोमसपच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आता काही पुरस्कार आपण कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून देतो, पण ते पुरस्कार खूप महत्वाचे असतात. मगाशी ढवळ सरांनी उल्लेख केला की आमचा अत्यंत मानाचा पुरस्कार कविता राजधानी पुरस्कार. तर हा पुरस्कार आमच्या मालवणच्या रुझारिओ पिंटो यांना मिळालाय. रुझारिओ पिंटो हे मालवणी बोलीभाषेत लिहितात. एरवीही ते लेखन आपल्या गद्य नेहमीच्या ह्याच्यात करतात, मराठीमध्ये करतात, पण त्यांचं मालवणी लेखन अतिशय सुरेख असं आहे. कविता तर खूपच छान आहेत मालवणीतल्या, म्हणून त्यांची निवड कविता राजधानी पुरस्काराला केली. कोकण साहित्य भूषण पुरस्कार आहे. हा पुरस्कार आम्ही प्रवीण दवणे डहाणू पालघर हे आमचे प्रवीण दवणे ते आमचे जिल्हाध्यक्ष आहेतच, उत्कृष्ट कार्यकर्ता आहेत आणि मुळात म्हणजे त्यांना वृत्तपत्रीय लेखनाचं अंग खूप छान आहे. स्वतःचं साप्ताहिक आहे आणि खूप असा लिहिणारा, फिरणारा, वाचणारा, माणसात रमणारा असा हा माणूस आहे. एक महत्वाचा पुरस्कार आहे पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार. हा पुरस्कार साहित्य, पर्यावरण, शिक्षण या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तीला दिला जातो. मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यातील व्यक्तीला. यावर्षी हा पुरस्कार डॉक्टर जीवबा केळुसकर भांडूप यांना दिला आहे. तसाच एक मानाचा पुरस्कार श्रीबा कारखानीस पुरस्कार. हाही पर्यावरण, शिक्षण, साहित्य, सहकार अशा क्षेत्रामध्ये भरपूर काम केलेल्या व्यक्तीला दिलं जातं, म्हणजे उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तीला दिलं जातं. त्याच्यासाठी आपण रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील व्यक्तीची निवड करतो. यावर्षी हा पुरस्कार डॉक्टर तानाजीराव चोरगे माणकी पालवड, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की ते रत्नागिरी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षही आहेत, पण त्यांची आतापर्यंत 19हून अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. गुरुवर्य देसाई स्मृती पुरस्कार हा आमच्या जगदीश भोवड या मुंबईच्या आमचे ते आता जिल्हा प्रतिनिधी आहेत, बोरिवली शाखेचे, त्यांना मिळालेला आहे. मुंबईचे प्रतिनिधी आहेत. नमिता की लक्षवेधी पुरस्कार हा खास करून ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठी ठेवलेला आहे. तर तो पुरस्कार सौ उज्ज्वला प्रभाकर बापट या मालगुणच्या आमच्या महिलेला मिळालेला आहे. वामनराव दाते उत्कृष्ट शाखा पुरस्कार. आमच्या शाखा खूप चांगलं काम करतात. 71 शाखा आहेत, तेव्हा ती निवड करणं सुद्धा आम्हाला कठीण असतं, पण हा पुरस्कार या वर्षी पालघर शाखेने मिळवलेला आहे. राजा राजवाडे स्मृती वाङ्मयीन कार्यकर्ते पुरस्कार. आता हजारोने आमचे कार्यकर्ते आहेत, वाङ्मयीन कार्यकर्ते आहेत, आणि अशा वेळेला एका कोणाची निवड करणं कठीण असतं. तर ही निवड सुद्धा आम्ही केली आहे, ती सौ नीतल वढावकर ठाणे यांची. खूप छान काम करणारे आहेत. सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार
हा पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयांमध्ये जी मुलगी लिहिते, भले तिची पुस्तकं प्रकाशित नसतील, अशा लिहित्या मुलीला आपण देतो. तो पुरस्कार यावर्षी लांजाच्या तनुजा संतोष प्रभुदेसाई हिला मिळालाय. ज्येष्ठ लेखिका होत्या, आपल्याला माहितीये गिरिजा कीर, त्यांनी त्यांचे पती कवी उमाकांत कीर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काव्य पुरस्कार दिला होता उमेदीच्या गुणवंत कवीला. आणि हा पुरस्कार या वर्षी आमच्या मालगुणच्या अरुण तुकाराम मोर्ये यांना मिळालेला आहे. तरुण वयात पण खूप प्रगल्भ असतं यांचं लेखन असतं. आणि कोमसापचा युवा कार्यकर्ता पुरस्कार, हा पुरस्कार सुद्धा युवा विभागात युवकांसाठी तळमळीने काम करणाऱ्या व्यक्तीला मिळवला जातो. अर्थातच हा पुरस्काराचा मानकरी प्राध्यापक दीपा अनिरुद्ध ठाणेकर आहेत. त्यांनी खूप मेहनत घेऊन आमची युवा शक्ती उभी केलेली आहे. तर असे हे सगळे आमचे पुरस्कार.